आणि त्याच्या जोडीला मैदानात उतारलाय प्रसाद पाटीलच्या समीर कचरे मॅन फ्रॉम स्वाली। एकाच गावातील दोन खेळाडू राज फायटर संघासाठी पहिल्या सामन्यात देखील आयुष 11 संघासाठी आयुष 11च्या अगेन्स्ट याच प्रसाद पाटीलची विकेट मिळवली आणि राज फायटर संघाला मात्र डॉमिनेट होताना पाहिलं होतं आपण एका धावेपासून। आणि एका धावेची किंमत काय होती ही मात्र VMPL मध्ये मोजली होती ती राज फायटर संघानं। इथं मात्र चुका करून जमणार नाही कारण सामना आजच्या दिवसातील हा 7वा आपल्या भेटीला आला आहे तो म्हणजेच राज फायटर्स आणि स्पर्श फायटर्स दरम्यान 6वा सामना जिंकला स्वराज 11 आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताबाचा मानकरी ठरला तो म्हणजे स्वप्नील ज्याने 28 धावांची खेळी केली। पहिलाच चेंडू गौरव याचा थॉमससाठी पहिला चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे तिथं मात्र एका धावेनं सुरुवात करतोय प्रसाद पाटील मॅन फ्रॉम सॉली आपल्या संघासाठी। राज फायटर संघासाठी पहिल्या धावेची नोंद देखील झाली अब मार्क केलं प्रसाद पाटीलनं आणि इथं मात्र खऱ्या अर्थानं दुसरा सामना खेळत असताना पहिल्या धावेची नोंद देखील पाहतोय धावफलकावर ते म्हणजे प्रसाद पाटील याच्या राज फायटर्स संघाच्या धावफलकावर। इथं मात्र सरळ चेंडू येतोय लॉंगाच्या क्षेत्रात तिथं मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय आणि दुसरा फलंदाज जो सलामीसाठी आलाय समीर कचरे याच्या माध्यमातून देखील खातं खोललं जाते म्हणजे 2 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत पाहतोय। जरूर प्रत्येक चेंडूवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु गोलंदाज गौरव हा देखील तेवढाच तगडा गोलंदाज युवा गोलंदाज आहे परंतु समोर असणारे हार्ड हिटरच्या समोर मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय तर मात्र चांगला सन्मान इथं मात्र उडवून देतोय सरळ जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार पहिला षटकार। थँक्यू। प्रसाद पाटील 8 धावा पहिल्या 3 चेंडूच्या अंती पाहतोय पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न ब्लॉक खोलचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाज गौरवच्या माध्यमातून। अशा पद्धतीच्या गोलंदाजी गरज असणार आहे। संदेश पाटील यांची वॅगनर गाडीची चावी आणि मोबाईल मित्रांनो कोणाकडे असेल तर आणून जमा करायचंय। संदेश यांची वॅगनर गाडीची चावी आणि मोबाईल जर कोणाकडे असेल तर आणून मंचावरती जमा करायचंय आपलं स्वागत केलं जाईल। संदेश यांचं पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय या चेंडूवर देखील चौकार येतोय धावसंख्या अति वेगानं जाऊन पोहोचली तब्बल 5 चेंडूच्या अंती 12 धावा। शॉट अंपल परंतु मिस टायमिंग शॉट चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षकानं चूक केली डीप मिड विकेट क्षेत्रात आणि मात्र इथं पहिलं जीवनदान मिळतंय प्रसाद पाटील या फलंदाजाला। जीवनदानाचा फायदा प्रसाद पाटील कितपत उठवेल कारण या अगोदरच्या सामन्यात प्रसाद पाटीलची किती महत्वाची खेळी होती ज्या पद्धतीने या खोंडा विभागाचा थॉमस डायस खऱ्या अर्थानं अर्धशतकांचा राजा म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला म्हटलं जातं तो थॉमस डायस परंतु या खोंडा विभागाचा थॉमस डायस प्रसाद पाटील मॅन फ्रॉम सॉली याचा झेल सोडलाय आणि हा झेल मात्र स्पर्श फायटर संघासाठी कितपत महागात पडेल हे येणारे 3 षटक सांगून जातील। जर प्रसाद मैदानावरती राहिला असता तर मागील सामन्यात देखील आम्ही असंच म्हणत होतो की जर प्रसाद मैदानावर राहतोय तर एक 6 ते 8 चेंडू राखून मात्र सामना जिंकेल परंतु प्रसादनं विकेट टाकली तिथं मात्र आयुष 11 हा संघ मात्र एका धावेनं सामना जिंकताना दिसला होता म्हणजे तिथं प्रसाद पाटीलची विकेट किती महत्वाची होती हे मात्र सामन्यात दिसून आलं होतं। मात्र इथं मात्र प्रसाद पाटीलचा सोडलेला झेल किती महत्वाचा होता हे येणाऱ्या 3 षटकात समजून जाईल परंतु धावफलकावर धावा पाहतोय पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या। दुसऱ्या षटकात उमरे एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी येते प्रचित मॅन फ्रॉम स्वाली। मैदानावर विचार करायला गेलात तर 2 फलंदाज 1 गोलंदाज एकाच गावातून स्वाली। इथं मात्र हलवार पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न आउटसाइड दी लेग स्टंप आउट स्टंप हा चेंडू फिरवला जातोय लेग कटरची गोलंदाजी म्हणजे तिन्ही खेळाडू एकाच विभागातून एका गावातून येतात म्हणजे एकमेकाच्या कुलगोड्या तर तिघांना नक्कीच माहित असेल की गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करत असेल फलंदाज कशा पद्धतीने टान्स बदलत असेल आणि हेच चित्र मैदानावर पाहायला मिळालं आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली।
परंतु पुन्हा एकदा चेंडू बॅटला ब्रश करतोय आणि इथं अंत होतोय समीर कचरे या खेळाडूचा. पहिला बेक थ्रू मिळवून देतोय प्रचित हा गोलंदाज आपल्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्पर्श फायटर संघासाठी. पहिल्या विकेटचं पतन. समीर कचरे माघारी परततोय. खूप आशा घेऊन मैदानात उतरला होता. फक्त एक धाव 3 चेंडू मध्ये केली आणि आपली विकेट देखील गमावून माघारी परततोय. परंतु जमेची बाजू आहे. त्यांचा आयकॉन खेळाडू प्रसाद पाटील हा मैदानात तल रोखून आहे. जेवढा वेळ प्रसाद पाटील मैदानात राहील तेवढा या राज फायटर संघासाठी धावा येताना दिसतील. परंतु जर प्रसाद पाटीलची विकेट घेण्यात जर स्पर्श 11 संघाला यश मिळालं तर तो जोश मात्र नक्की जल्लोषात मात्र साजरा होताना दिसेल तो या VMPL च्या मैदानावरती. कारण किती महत्वाची विकेट आहे ती आपण मागील सामन्यात जरूर पाहिलं होतं. ज्या पद्धतीने आयुष 11 या संघाची या थॉमसची विकेट घेतली होती. परंतु तो आता नॉन स्ट्राईक एंडवरती इन ॲट 3 नवीन फलंदाज दाखल होतोय मयूर येता क्षणी चेंडू हवेत. मात्र इथं मात्र पुन्हा एकदा चूक झाली. पॉइंटच्या क्षेत्रात मात्र हा झेल सोडला गेला आणि आणखी एक जीवनदान मात्र नवीन गेलेल्या फलंदाज मयूर या फलंदाजाला मिळतोय. आणखी एका धावेची नोंद. आणि ज्या फलंदाजांना या अगोदरच्या चेंडूवर शेवटच्या षटकामध्ये जीवनदान मिळालं होतं तोच प्रसाद पाटील आयकॉन खेळाडू राज फायटर संघाचा कर्णधार देखील आहे. ज्याच्या माध्यमातून एक चांगलं स्पीच आपण या VMPL च्या बद्दल ऐकलं तोच प्रसाद पाटील आता स्ट्राईक एंड वरती पाहतोय. धावफलकावर धावा तब्बल 15 धावा पाहतोय. पहिल्या 3 चेंडूच्या अंती दुसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकले गेलेत फलंदाज प्रचित याच्या माध्यमातून. चौथा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. स्लोवर पद्धतीचा चेंडू. खऱ्या अर्थानं हीच खासियत आहे. ज्या वेळी मात्र एका गावातील खेळाडू एकमेकांसमोर खेळत असतात एकमेकांचे डावपेच मात्र एकमेकाला माहित असतात आणि तशा पद्धतीचा खेळ नक्कीच मैदानावर पाहायला मिळतोय. स्वाली गावाचा हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर खेळतात. एका बाजूनं प्रचित गोलंदाजी करतोय दुसऱ्या बाजूनं प्रसाद फलंदाजी करतोय. परंतु एकमेकांचे खेळ करत असताना मात्र खऱ्या अर्थानं मजा येते ती या VMPL ला. मात्र एक तिरी दुसरी मेरी चेंडू जातोय डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. हा दर्जेदार षटकार. थँक्यू. बघा कसा खेळ रंग बदलताना दिसतोय. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. हाच तर खेळ मित्रांनो खऱ्या अर्थाने क्रिकेट. तुम्हा आम्हाला वेळ लावून सोडतोय आणि इथं मात्र प्रसाद पाटील याची खेळाडू वृत्ती पंचांच्या लक्षात यायच्या अगोदर मात्र स्वतःला बाद दिलं आणि स्वतः माघारी परततोय. एक चांगल्या खेळाडूचा प्रात्यक्षिक मैदानात दाखवतोय. नक्कीच VMPL च्या माध्यमातून प्रसाद याचं कौतुक केलं जाईल या खेळाडू वृत्तीसाठी. जोपर्यंत प्रसाद माघारी परतेल आणि तोपर्यंत त्याचं टाळ्याने स्वागत केलं जात आहे. आणि एक चांगला खेळ मात्र प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु शेवटपर्यंत जिथं गरज होती तिथं मात्र तल रोखू शकला नाही आणि आपले विकेटचं देखील पतन करून गेला. परंतु ज्या गोलंदाजाने ही विकेट मिळवली तो देखील स्वाली गावचा प्रचित हा गोलंदाज होता. नक्की त्याच्या माध्यमातून 2 विकेट आपल्या संघासाठी मिळाल्या. 7 धावा मित्रांनो खर्च केल्या. ज्या चेंडू मध्ये 5व्या चेंडूवर हा षटकार वगळता अत्यंत एक दर्जेदार गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक षटकार एक सिंगल अशा प्रकारच्या 7 धावा खर्च केला आणि अति महत्वाचे पहिले 2 गडी देखील गारद केले जे स्वाली गावाला बिलॉंग करतात. नेक्स्ट मॅन इन ॲट 4 मैदानात दाखल झालाय. भावेश मैदानात दाखल होताना दिसेल. तर तिसरा गोलंदाज स्पर्श फायटर संघाच्या माध्यमातून आमंत्रण दिलं जाते. गोलंदाज आहे वैभव. मॅन फ्रॉम उजलोली. वैभव मॅन फ्रॉम उजलोली तिसऱ्या षटकात स्पर्श फायटर संघासाठी गोलंदाजी करताना दिसेल. मैदानात धावसंख्या धावफलकार पाहतोय 21 धावा प्रतिषटक 10.0. राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी करण्यासाठी भावेश मॅन फ्रॉम मुजलोली. वैभव इथं मात्र फुल करण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे आणि एक चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट क्षेत्र. आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज भावेश मयूर बॅक टू द पवेलियन. आणखी एक विकेट. तिसरा हादरा बसतोय राज फायटर संघासाठी.
थँक्यू थँक्यू डीजे. विचार करायला गेला तर शेवटच्या या दोन चेंडूमध्ये दोन विकेट मात्र गमावून बसलाय राज फायटर संघ. पडझड मात्र इथं व्हायला लागली विकेटींची. जसं संध्याकाळचं सत्र येतोय तसं मात्र धावांचा कुठेतरी एक कमतरता मात्र जाणवायला लागली की काय. ज्या पद्धतीने या VMPL ला सुरुवात झाली अक्षर षटकार चौकारांची बरसात पाहायला मिळत होती. जरूर या इनिंग मध्ये 2 षटकार पाहायला आलेत परंतु तेवढ्या पद्धतीचे कमी धावांचे चेंडू देखील पाहायला मिळतात आणि इथं मात्र पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली ती वैभव या गोलंदाजानं. इथं पुन्हा एकदा अपुल करण्याचा प्रयत्न. हलवार चेंडूच्या पद्धतीने चेंडूवरती बोट फिरवली आणि चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप आउटसाइड स्विंगचा नजरांना पेश केला. निर्धाव चेंडूची सांगता केली. निर्धाव चेंडू येतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र राज फायटर संघाचं मात्र दडपण मात्र वाढवताना दिसेल. तर एका बाजूने विचार करायला गेला तर फर्स्ट फायटर संघाचा मात्र आत्मविश्वास मात्र वाढवताना दिसेल. आत्मविश्वास मित्रांनो माणसाला असणं गरजेचं आहे. इथं मात्र लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रात. तद्भर मात्र एक धाव अर्जित करण्यात आली आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली राज फायटर संघाची 3 बाद 22 धावा. 3 बाद 22 धावा धाव फलकावर लागले. इथं मात्र कुठेतरी धावसंख्येला जर आकार द्यायचा असेल तर मोठे फटके आपल्या संघासाठी जरूर खिचून आणावे लागतील. अन्यथा हा स्पर्श फायटर संघ मात्र या VMPL मध्ये राज फायटर संघाला मात्र डॉमिनेट करताना दिसेल. अतिशय महत्त्वाचे हे सामने आज VMPL अर्थातच वीर मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या या विभागासाठी पाहतोय. आपल्या विभागाची ही आपली लीग आपल्या खेळाडूंसाठी अर्थातच आयोजन कमिटीच्या माध्यमातून VMPLचं हे 6वं पर्व पाहतोय. इथं मात्र खराब फेकी. जर डायरेक्ट हिट होतोय तर नक्कीच फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु एकेरी धाव येतोय. इथं मात्र स्पर्श फायटर संघासाठी ही चांगली गोष्ट आहे. धोक्याची घंटा होत नाही की मोठे फटके येत नाही. एकेरी दुहेरी धावांना आम्ही जरी हे धावफलक पुढे गेलं तरी एक चांगला धावान अंकुर लावण्याचा प्रयत्न करतोय आणि यामध्ये आमचे गोलंदाज मात्र सक्सेस होताना दिसतायत. हे मात्र आमच्या संघासाठी एक चांगलं कार्य मात्र करत असताना स्पर्श फायटरचे हे सर्व खेळाडू. परंतु राज फायटर संघाच्या खेळाडूंना या उलट काम करावं लागेल. मोठे फटके आपल्या संघासाठी आणावे लागतील कारण धावफलकावर धाव बघतोय ते फक्त 23. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाही. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात. तद्वर मात्र एक धाव मात्र अर्जित केली आणि एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24च्या घरात. एकेरी दुहेरी धावानं मात्र आता इथं भर येताना दिसतो. आतापर्यंत 5 चेंडूची फेकी केली गोलंदाज वैभव उजलोलीचा हा गोलंदाज ज्यानं फक्त 3 धावा खर्च केल्या आणि अतिमहत्वाची अशी एक विकेट देखील आपल्या नावावर केली. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न. डीप पॉइंट क्षेत्रात मात्र प्रोटेक्शन दिलेलं आहे. तद्वर मात्र पुन्हा एकदा एक धाव आणि एका धावेनं मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25च्या घरात. 25 धावांवर रोख लावला. आतापर्यंत चांगलं कौतुक नक्कीच केलं जाईल गोलंदाजांचं कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि जर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर या 12 चेंडूमध्ये फक्त 11 धावा आल्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या फक्त 4 धावा आणि एक चांगला इकॉनॉमिकल षटक मात्र पाहायला मिळालं ते गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. जर आजच्या दिवसात इकॉनॉमिकल षटकांचा विचार करायला गेला तर पहिलं इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं ते आयुष परबलकरनं ज्यानं 3 वाईट मित्रांनो चेंडू फेकले होते. 3 विकेट घेतल्या होत्या तरी देखील फक्त 3-4 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर सरकार 11 संघासाठी पहिली हॅट्रिक आणि मेडन षटक हाताळलं होतं ते म्हणजेच रुपेश यानं आणि या इनिंग मध्ये एक मॅजिकल इकॉनॉमिकल षटक हाताळतोय तो वैभव हा गोलंदाज फर्स्ट फायटर संघासाठी. शेवटचं आणि अंतिम षटक जे स्लॉग षटक हाणामारीचं षटक इथं हल्ला चढवणं गरजेचं आहे राज फायटर्सचं आणि हे राज फायटर संघासाठी शेवटचं आणि अंतिम षटक डिलिव्हर करण्यासाठी स्पर्श फायटर संघाच्या माध्यमातून शेवटचं षटक हाताळण्यासाठी उंबरे एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रण दिलं जाते. तो गोलंदाज आहे रोहन मॅन फ्रॉम खरिवली. खरिवलीचा हा गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. इथं धावा येणं गरजेचं आहे. 25 धावा धाव फलकावर लागल्यात. जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा राज फायटर संघासाठी सेकंड इनिंग मध्ये फाईट देताना मदत करतील. पुलर पद्धतीचा चेंडू आणि इथं मात्र बॅटची आउटसाइड एज घेतली आणि चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. आणखी एका विकेटचं पतन राज फायटर संघाच्या. पूर्णपणे डॉमिनेट होताना दिसतंय. किती विकेटचं महत्व होतं प्रसाद पाटीलच्या
ते मैदानात दिसतंय. कारण ज्या अर्थानं प्रसाद पाटील मैदानाच्या बाहेर आला, इथं मात्र दडपणाखाली आणि अडचणीपासून कोणी त्यांना बाहेर काढू शकला नाही या राज फायटर्सला. कारण महत्वाची विकेट गेल्यानंतर येणारे पुढील फलंदाज हे देखील दडपणाखाली येतात आणि फलंदाजी करताना दिसतात. हे चित्र मैदानामध्ये दिसतंय. परंतु कौतुक करावं लागेल स्पर्श फायटरच्या गोलंदाजांचं, कारण त्यांची गोलंदाज देखील कोणत्याही प्रकारची संधी उपलब्ध करून देत नाही. ज्या प्रकारचं हे मैदान पाहतोय खानावचं, हे मैदान अत्यंत रास आलेलं दिसतंय या फलंदाजांना सकाळच्या सत्रापासून. परंतु इथं मात्र धावा एवढ्या महाग झालेल्या दिसतात षटकार चौकार. ज्या पद्धतीने हे संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली आणि मोठ्या धावा मात्र येताना दिसत नाही. ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रात सपाटून मार खात होते गोलंदाज, ज्या पद्धतीने ही खेळपट्टी रंग उधलत होते, असं वाटत होतं की या VMPL मध्ये फक्त रेकॉर्ड आणि रेकॉर्ड फलंदाजाच्या नावावर होतील की नाही. धावसंख्या 27 धावा, परंतु तसं झालं नाही. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली, दुपारचं सत्र जसं उजळत गेलं तिथं मात्र गोलंदाजानं देखील आपले जादू दाखवायला सुरुवात केली आणि इथं मात्र 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च करत येतो गोलंदाज रोहन. लेफ्ट हँडेड बॅट गोलंदाज आता मात्र आउटसाइड दी ऑफ सम. हा मात्र खराब चेंडू फेकला आणि एका धावेची नोंद खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या चेंडूवर देखील झाली. येणारी प्रत्येक धाव राज फायटर संघाला अति महत्वाची असणार आहे. एकेरी दुहेरी धाव, कारण एका धावेनं पहिला पराभव यांनी आपण चाखलेला आहे, तो म्हणजे राज फायटर संघानं. परंतु ही संजीवनी देणारी वाईट स्वरूपाची एकेरी धाव. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, काय भन्नाट गोलंदाजी आणि अचूक टप्पा मात्र गोलंदाज रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्याच्या वेळी लेफ्ट हँडेड बॅट गोलंदाज येतो त्यावेळी मात्र राईट हँडेड बॅट्समनला मात्र त्याची चेंडूची रीड करणं मात्र कठीण होऊन बसतं आणि ते चित्र मात्र मैदानात पाहायला मिळते. तो गोलंदाज रोहनच्या माध्यमातून आपल्या स्पर्श फायटर संघासाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, तेच चित्र मात्र पाहायला मिळते. चेंडू जातोय लॉंगाच्या क्षेत्रात, तद्वर मात्र एकेरी धाव. एक चांगला रॉकेट थ्रो मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रोटेक्शनला लगेच तिथंशी लॉंग ऑफच्या क्षेत्रातून क्षेत्ररक्षक आले आणि प्रोटेक्शन दिले, परंतु जे क्षेत्र काम करायला पाहिजे होतं ती काम मात्र लॉंगाचा क्षेत्ररक्षक व्यवस्थित पार पडतोय. आता मात्र लेफ्ट हँडेड गोलंदाज आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्या वेळी ही जुगलबंदी येते त्यावेळी मात्र मोठे फटके मात्र पाहायला मिळतील. परंतु षटकातील शेवटचा 2 चेंडू शिल्लक असताना मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या अगेन्स्ट लेफ्ट हँडेड गोलंदाज, इथं मात्र खऱ्या अर्थानं द्वंद्व युद्ध पेटलं जाऊ शकतं. कारण लेफ्ट अगेन्स्ट लेफ्ट इथं मात्र मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे राज फायटर संघासाठी. परंतु ज्या पद्धतीने ही गोलंदाजी हाताळली गेली आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. त्या 4 चेंडूमध्ये एक अतिमहत्वाची विकेट रोहननं आपल्या नावावर केली. 5वा चेंडू, हा लेफ्टच्या अगेन लेफ्ट आणि आला हा षटकार. काही लेग ग्लान्सचा हा फटका पाहायला मिळाला. पूर्णपणे गतीचा वापर केला, ज्या पद्धतीने स्लोअर चेंडू फेकला गेला आणि भावेशनं मात्र लेफ्ट हँडेड गोलंदाजाचा एक चांगला समाचार घेताना दिसला. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. वन मोर, लागोपाठचा दुसरा. यासाठी म्हटलं होतं की लेफ्टच्या अगेन जेव्हा लेफ्ट येतो तेव्हा द्वंद्व युद्ध पाहायला मिळतं आणि लागोपाठचे 2 षटकार मात्र फलंदाज भावेशच्या बॅट मधून राज फायटर संघासाठी. थँक्यू डीजे. 41 धावा आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज असणार आहे. 41 आणि जिंकण्यासाठी 42. चला नेक्स्ट मॅच असणार आहे 8वा सामना आजच्या दिवसातील आयुष 11 आणि प्रिंकल स्टार. आयुष 11 आणि प्रिंकल स्टार नेक्स्ट मॅच साठी यायचं आहे.
चला नेक्स्ट मॅच साठी आयुष 11 आणि प्रिंकल स्टार व द कॅप्टन्स आयुष 11 संघाचे राकेश गायकर आणि प्रिंकल स्टार संघाचे संकेत मते मॅन फ्रॉम डोनवत नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. प्रिंकल स्टार आणि आयुष 11. तर नक्कीच VMPL चे विद्यमान अध्यक्ष संजय देशमुख यांना विनंती असणार आहे की नेक्स्ट मॅच आपण नाणेफेक करायचं आहे आयुष 11 आणि प्रिंकल स्टार या दोन संघादरम्यान शेवटचा म्हणजे आजच्या दिवसातील 8वा सामना आपल्या भेटीला येतोय. प्रिंकल स्टार आणि आयुष 11 8वा सामना. सन्माननीय संजय देशमुख विनंती असणार आहे त्वरित चेंडू द्या मैदानावर चेंडूची पूर्तता करायची आहे कमिटीला विनंती असणार आहे आणि विनंती असणार आहे प्रत्येक कॅप्टन्सला की आपण टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही कारण आता जर विचार करायला गेला तर जवळजवळ 4:30 वाजलेत आणि आज यानंतरचा हा सामना चालू सामना संपल्यानंतर आपल्याला 3 सामने कव्हर करायचे याची देखील नोंद करायची आहे. प्रिंकल स्टार कॅप्टन प्लीज नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. प्रिंकल स्टार आणि आयुष 11. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. मैदानामध्ये गरज आहे सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे आणि ही 42 धावांची गरज पूर्ण करण्यासाठी मैदानात पहिली जोडी जाते ती राकेश आणि मयूर सलामीच्या भूमिकेत स्पर्श फायटर संघाच्या माध्यमातून ही जोडी मैदानात दाखल करण्यात आली 42 धावांचं उद्दिष्ट घेऊन आणि इथं मात्र पहिला गोलंदाज वापरला जातोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मयुरेशनं पहिल्या सामन्यात दर्जेदार गोलंदाजी केली होती परंतु या सामन्यात कशा पद्धतीने इथं मात्र भन्नाट वेग पाहायला मिळाला. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात मात्र पहिल्या चेंडूवर येतोय दणदणीत सनसनीत चौकार. थँक्यू. तर टॉस जिंकला आयुष 11 आणि निर्णय घेतलेला आहे तो म्हणजेच क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर ठोकतोय हा खणखणीत षटकार. थँक्यू. 2 चेंडू आणि 10 धावा. सामना लवकरात लवकर ज्या पद्धतीने मी अनाउन्स केलं की सामन्याला वेळ होतोय आणि सामना जाणूकरी लवकर संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरलं की काय फलंदाज मयूर गोळे अतिशय फॉर्मात असलेला हा फलंदाज मयूर गोळे इथं कट करण्याचा प्रयत्न परंतु फ्लाइंग स्लिप मध्ये एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली होती परंतु त्या संधीचं सोनू करू शकला नाही तो म्हणजेच क्षेत्ररक्षक आणि पहिलं जीवनदार मात्र मयूर गोले या फलंदाजाला मिळते ते म्हणजेच 11 या धावेवर 10 धावांवर होताना असताना झेल सुटला गेला. 3 चेंडू आणि 11 धावा झाल्या 42 धावांचं उद्दिष्ट असताना 3 चेंडू मध्ये 11 धावा आतापर्यंत जमा केल्या गेल्यात मयूर गोले या फलंदाजानं आपल्या स्पर्श फायटर संघासाठी. कारण जर विचार करायला गेला तर मयूर हा गोलंदाज मयुरेश मात्र महागात पडताना दिसतोय. पहिल्या सामन्यात देखील अशाच पद्धतीने महागात पडला होता जिथं राकेश गायकर मात्र याच्यावर तुटून पडला होता आणि इथं मात्र या दुसऱ्या सामन्यात मात्र मयूर गोले मात्र महागात तुटून पडताना दिसतोय आणि आतापर्यंत 11 धावा आपल्या नावावर करतोय तो म्हणजेच मयूर स्पर्श फायटर संघासाठी. मयुरेश लेफ्ट हँडेड बॅट्समन राकेश साठी राईट आर्म ओव्हर द विकेट डेड बॉल
बेचाळीसचं उद्दिष्ट आहे आणि उद्दिष्ट खऱ्या अर्थानं पार करायचं आहे. प्रत्येक सामना अति महत्वाचा आहे. 7-7 सामने मित्रांनो या 8 टीमला एकमेकांसमोर खेळायचं आहे आणि इथं मात्र प्रत्येक सामना जेव्हा आपण जिंकतो तेव्हा आपला आलेख कुठेतरी पुढे जात असतो आणि जेव्हा शेवटचे सामने येतील, जेव्हा आपला संघ 6वा सामना 7वा सामना 8वा सामना खेळेल, तिथं मात्र खऱ्या अर्थानं पॉईंट टेबलची टॅली होईल आणि एखादा दुसरा संघ मात्र कुठेतरी रन रेट किंवा पॉईंटच्या आधारावर मात्र पाठी पाडताना दिसेल. म्हणजेच प्रत्येक सामना अति महत्वाचा असणार आहे. या लीग स्टेज मधील जेवढे विजय आपण आपल्या संघासाठी पहिले जमा करू तेवढे विजय मात्र आपल्या संघाचा पुढचा प्रवास मात्र सुखरूप करताना दिसतील. इथं मात्र चांगला सन्मान करण्याचा प्रयत्न, चेंडू कदाचित बॅटला ब्रश झाला असावा परंतु पंचांकडे अपील, परंतु पंच राजू पाटील आणि प्रशांत बांदिवडेकर क्वालिफाईड पंच पेनला बिलॉंग करतात आणि पंचांकडून मात्र योग्य तो निर्णय मात्र प्रत्येक संघाच्या माध्यमातून दिला जातोय. कारण पंच जर म्हटला तर पंच हा कोणत्याही संघाच्या बाजूने नसतो. पंच हा सामन्याचा देव माणूस, दुवा माणूस म्हणून समजला जातो आणि हेच पंच मात्र एक योग्य डिसिजन आपल्या संघासाठी आणि या सामन्यासाठी VMPL साठी सेवा करत असताना प्रशांत बांदिवडेकर आणि राजू पाटील सर पाहतोय. इथं पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते आणि इथं या निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची देखील सांगता झाली आणि पहिल्या षटकाच्या अंती पहिल्या धावफलकावर धावा लागल्या गेल्या. त्या म्हणजे 3 चेंडूमध्ये 3-11 आल्यानंतर हे 3 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेले गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. 11 धावा धावफलकावर पाहतोय. 31 धावांची गरज असणार आहे. येणारे 18 चेंडू 31 धावा, 10.33 ची सरासरी गाठायची आहे आणि सरासरी पार करत असताना मात्र आपल्याला विकेट देखील मैदानात राखून ठेवणं गरजेचं असणार आहे स्पर्श फायटर संघासाठी. परंतु ज्या पद्धतीने मयूर गोले मैदानात बरसतोय, फलंदाजी करत असताना मोठे फटके आणतोय, त्याच पद्धतीने नॉन स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज होता राकेश याला मात्र चांगली साथ द्यावी लागेल. परंतु जरी निर्धाव चेंडू खेळला असला तरी मात्र ज्या पद्धतीने तो मैदानावर तल रोखून राहिला तर सामना मात्र आपल्या संघासाठी नक्कीच विजयी करून जाईल यात मात्र शंका नाही. परंतु इथं जर सामन्यामध्ये जर शिरकाव करायचा असेल तर अशाच पद्धतीचे डॉट चेंडू आणावे लागतील. जोडीला एखाद दुसरी विकेट देखील आपल्या संघासाठी आणावी लागेल. कारण जर विचार करायला गेला तर मयूर गोले चालू या हंगामाचा विचार करायला गेला तर अत्यंत घातक आणि चालू फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज मयूर गोले फलंदाजी करताना पाहतोय, ज्याच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये 11 धावा देखील पाहिल्या त्या पहिल्या 3 चेंडूमध्ये. इथं मात्र पुन्हा एकदा काय पॉईंटच्या डोक्यावरून उडवला चेंडू जातोय डीप पॉईंटच्या क्षेत्रात, तद्वर मात्र 2 धावा घेण्यात यश येते. परंतु तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण, तेवढं दर्जेदार फेकी देखील झाली आणि या 2 धावांचं देखील स्वागत केली जाते डगआउट मधून. 2 धावा धावफलकावरला ऍड होतात या पहिल्याच चेंडूवरती. दुसऱ्या षटकाचा जिथं निखिल या गोलंदाजाला मात्र गोलंदाजी करण्यासाठी उंबरे एंड कडून प्रचारण केलं गेलं आणि या निखिलच्या अगेन्स्ट मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते आणि जाऊन पोहोचते ती तब्बल 13 धावा. 42चं उद्दिष्ट असताना 13 धावा जरूर लागल्या गेल्यात आणि इथं मात्र एकेरी दुहेरी धावांनी जरी धावफलक पुढे जात असेल तरी विकेट मात्र जात नाही या स्पर्श फायटर संघाच्या. हे मात्र त्यांची जमेची बाजू असणार आहे. नेक्स्ट बॉल निखिल याचा. इथं मात्र पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर, चेंडू जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रात. खराब क्षेत्ररक्षण झालं परंतु एकेरी धावेवर समाधान मानतोय. कारण विकेटचं महत्व किती असतं हे मात्र मयूर गोले याला नक्कीच माहिती असणार. कारण आपली जर विकेट गेली तर कदाचित आपला संघ एक धोक्याच्या छायेत येईल, विकेटची पडझड होईल आणि कदाचित आपल्या संघासाठी कुठेतरी भुर्दंड भोगावा लागू शकतो. म्हणजेच आपल्या विकेटचं महत्व किती आहे. आपण जर मैदानावर विकेट जर राखून ठेवली तर नक्कीच आपल्या संघासाठी सामना विजयी करू शकतो आणि तशाच प्रकारचा खेळ मात्र या मयूरच्या माध्यमातून करताना पाहतोय. परंतु इथं मात्र राकेशला काहीतरी करावं लागेल. कारण या अगोदरच्या षटकामध्ये 3च्या 3 चेंडू शेवटचे फेस केले आणि 3ही चेंडू निर्धाव फेलले गेले ते राकेशच्या माध्यमातून. परंतु राकेशला मात्र ती भर काढायची असेल तर इथं हल्ला चढवावा लागेल. स्पर्श फायटर संघासाठी धावा कुठून काढाव्या लागतील. ज्या पद्धतीने मयूर संघासाठी कामगिरी करतोय राकेशला देखील तशाच पद्धतीची कामगिरी करण्याची वेळ आलेली आहे. नेक्स्ट बॉल. इथं मात्र राकेशच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. 20 धावा
20 धावा धावफलकावर पाहतोय 42 उद्दिष्ट असताना खऱ्या अर्थानं इथं मात्र राकेशनं आता आपला जो काही खेळ नॅचरल खेळ आहे तो मात्र खेळ दाखवायला सुरुवात केली. कारण पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव खेळला, परंतु इथं मात्र राकेश मात्र थांबू शकत नाही. कारण सामना लवकर जिंकण्याच्या उद्देशानं मैदानात जी जोडी पाठवली गेली ते काम मात्र करण्यास इथं राकेश मात्र कोणत्याही प्रकारची गय करत नाही आणि ठोकतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून लागोपाठचा दुसरा षटकार 6 धावा. थँक यू 26 विथ द लॉस ऑफ 0 विकेट. 26 धावा लागोपाठची 2 षटकार मात्र इथं ठोकतोय तो म्हणजेच फलंदाज राकेश, ज्यानं पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू खेळले, तिन्हीचे 3 चेंडू निर्धाव खेळले, परंतु इथं मात्र लागोपाठची 2 षटकार आणि कदाचित तिसरा षटकार ठोकतोय की काय. हो, इथं मात्र स्विंग अँड मिस निर्धाव चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला गेला आणि एक चांगला कमबॅक बोलू शकतो षटकार खाल्ल्यानंतर. कारण ज्या पद्धतीने अटॅकवर अटॅक इथंशी करत होता फलंदाज राकेश, तिथं मात्र एक निर्धाव चेंडू फेकला गेला. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असणार. दुसऱ्या षटकातील 26 धावा धावफलकावर जरूर लागल्या गेल्यात. येणारे 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉट अँड पुल पॉवरफुल सक्सेसफुल, आणखी एक मेगा षटकार राकेशच्या बॅट मधून. 2 षटकाच्या अंती धावफलकावर तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावा. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असणार आहे. राकेश गायकर यांची SD बॅट, रेड कलरचा ग्रीप आहे, ती गायब आहे मित्रांनो. राकेश गायकर यांची SD बॅट. राकेश सर का, राकेश गायकर सर यांची SD बॅट. तिसऱ्या षटकात स्वतः कर्णधार प्रसाद जिम्मेदारी पूर्णपणे खांद्यावर घेऊन 10 धावा रोखायच्या आहेत आणि आपल्या संघाला देखील विजय मिळवून द्यायचा असेल तर या कुठेतरी करामत करावी लागेल. इथं मात्र करामत केली, एक चमत्कार करावा लागेल, तेव्हा लोक नमस्कार करतील प्रसाद याला. कारण ज्या पद्धतीने प्रसादचं नाव आहे इथं मात्र, कारण धावा फक्त 10 डिफेंड करायचे आहेत, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावा बनवायच्या आहेत. अत्यंत वेगानं चाललेला हा सामना पाहतोय. ज्या पद्धतीने सामना मात्र लवकर खेळला संपवण्याच्या दृष्टीने मात्र मैदानात उतरलेले दोन्ही फलंदाज एक देखील विकेट मित्रांनो गमावली नाही, हे देखील खासियत आहे स्पर्श फायटर संघाची. राईट ओव्हर द विकेट, मात्र चेंडू खोलवर टाकप्याचा टाकला, तेवढं चांगलं प्रोटेक्शन. मात्र इथं मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट राकेश आणि मयूर यांची. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणून तर एक धाव मात्र घेतली आणि संघाची धावसंख्या पुढे नेताना दिसला. मात्र पुन्हा एकदा फलंदाज येईल ज्यानं मागच्या षटकात मध्ये 3 षटकार जरूर आपल्या संघासाठी मारले, तोच राकेश मात्र पाहतोय. आतापर्यंत राकेशच्या खेळीचा विचार करायला गेला तर तब्बल 7 चेंडू खेळलाय, त्याच्यामध्ये 3 षटकार मारवले आणि 18 धावांची खेळी आपल्या संघासाठी साकारतोय. गरज असणार आहे 9 धावांची गरज असणार आहे. 11 चेंडू आणि 9 धावा स्पर्श फायटर संघासाठी. सामना कुठेतरी एकतर्फी होताना दिसतोय की काय असं चित्र मात्र मैदानात पाहतोय. कारण या अगोदरचे सामने रफ अँड टफ झाले, परंतु जिथं धावसंख्येला मात्र अंकुर लावला पहिल्या सत्रात आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावर मात्र आणखी एक चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्र, चेंडू सीमारेषा पार. 4 धावा, 4 धावा. थँक्यू. सामना जवळ आपल्या खिशामध्ये टाकताना दिसतोय स्पर्श फायटर संघ. एकतर्फी लढत मात्र पाहायला मिळते राज फायटरची, जिथं मात्र धावा झाल्या नाही आणि धावांची मात्र एक चांगली उचली घेत खऱ्या अर्थानं पहिल्या षटकातच हाणामारीला सुरुवात केली, ती म्हणजेच मयूर गोळे यानं. आणि तदनंतर मात्र खऱ्या अर्थानं रंग उधळताना दिसतोय तो म्हणजे राकेश. आतापर्यंत धावफलकावर धावा पाहतोय 37 धावा. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असणार आहे. येणारे 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. 9 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना मात्र कशा पद्धतीचा खेळ पडेल. एकेरी दुहेरी धावांनी मात्र इथशी काही होणार नाही.
एकेरी दुहेरी धावा जर येतोय तर सामना लांबतोय, परंतु एक मोठा फटका येतोय, परंतु समोर आहे क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लॉपच्या दिसात, परंतु इथं मात्र पहिल्या विकेटचं पतन देखील होताना दिसलं प्रसादच्या अगेन्स्ट. राकेश माघारी परततोय, परंतु ही विकेट घ्यायला मात्र फार वेळ झाला असा म्हणू शकतोय, कारण फक्त 5 धावांची गरज आहे. परंतु जर मित्रांनो जर मनात आणलं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील काहीही करू शकतो. अशाच पद्धतीने जर विकेट गेल्या तर आपला संघ अडचणीत येताना दिसेल स्पर्श फायटर संघाला, परंतु ती चमत्कार ती किमया मात्र क्षेत्ररक्षण करत असताना मात्र क्षेत्ररक्षकांना आणि गोलंदाजांना करावा लागेल. एकेरी दुहेरी धावा या देखील रोखाव्या लागतील जर या सामन्यामध्ये जर आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल. परंतु इथं मात्र राकेश याचं कौतुक केलं जाते, स्वागत केलं जाते विकेट फेक गेल्यानंतर, कारण ज्या पद्धतीने राकेशच्या माध्यमातून 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला आणि आपला विजय मात्र त्यांनी जवळ आणून सोडला. इथं मात्र चेंडू येतोय डीप मिड विकेट क्षेत्रात, तद्वर मात्र 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेनं संघाची धावसंख्या वधारते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 38 या धावांवर. 4 धावांची गरज असणार आहे. येणारे 6 चेंडू आणि 4 धावा. बघा मित्रांनो सामना कशा पद्धतीने होता की एकतर्फी या सामन्या षटकामध्ये सामना संपतोय की काय असं वाटत होते, परंतु तसं झालं नाही. एक चांगली दर्जेदार गोलंदाजी केली, 1 चौकार वगळता आणखी 2 धावा खर्च केल्या, अशा 6 धावा खर्च केल्या आणि अति महत्वाची जो राकेश मात्र या सामन्यामध्ये धावा कुटत होता तो राकेशला मात्र माघारी पाठवण्यात यश मिळालं, ते गोलंदाज प्रसाद पाटील याला. आता शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असणार आहे. इथं मात्र पहिले 2 चेंडू निर्धाव आले तर येणाऱ्या 4 चेंडूवरती जेव्हा 4 धावांवर येईल तेव्हा मात्र कुठेतरी सामना एक डोलायमान परिस्थितीत येईल. परंतु जर पहिल्याच चेंडूवर जर एकेरी दुहेरी धाव किंवा मोठा फटका आला तर या सामन्यात पूर्णपणे हवा काढली जाईल स्पर्श फायटर संघाकडून. मात्र इथं मात्र प्रसाद पाटीलला मात्र आपला अनुभव मात्र पणाला लावावा लागेल आणि एक चांगला कर्णधार कशा पद्धतीने असतो हे मात्र दाखवून द्यावं लागेल. परंतु इथं 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असताना मैदानाचा फलंदाज मात्र मयूर गोले तल रोखून राहिलेला आहे, पूर्णपणे जिम्मेदारी आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. परंतु या 4 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रण दिलं जाते. गोलंदाज येतोय संजय. 6 चेंडू आणि 4 धावा. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना संजय गोलंदाज. बघा सामना कशा पद्धतीने होता आणि कुठपर्यंत येऊन पोहोचला. प्रसादचं एक 3रं षटक, एक इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत. राईट टाइम ओव्हर द विकेट संजय. हो निर्धाव चेंडू आला. बघा 5 चेंडू आणि 4 धावा. सामना कशा पद्धतीने रंग बदलतोय, ज्या पद्धतीने खेळ व्हायला पाहिजे त्या पद्धतीने खेळ होते. खऱ्या अर्थानं हा विजय आहे तो VMPL अर्थातच वीर मराठा प्रीमियर लीगचा. कोणता संघ जिंकतोय याला महत्व नाही, खेळ मात्र क्रिकेटचा जिंकतोय याला महत्व आहे VMPLच्या दृष्टिकोनातून. कारण खेळ आपला झाला चांगला तर आपला विभाग जिंकेल, आपल्या विभागाचं नाव होईल आणि हे कार्य करताना सर्व या विभागाचे खेळाडू दिसतात. इथं पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप. खऱ्या अर्थानं हा जर निर्धाव चेंडू असता तर स्पर्श फायटर संघावर दडपण येताना दिसलं असतं, परंतु समीकरण बदललं. खराब चेंडू आला आणि या खराब चेंडूनं मात्र समीकरण बदललं गेलं. 3 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडू मध्ये 3 धावा. मागील सामना देखील अशाच पद्धतीने होता. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना वाईट चेंडू टाकला आणि नंतरच्या 2 चेंडूवर 2+ छक्का आला आणि सामना जिंकला होता. आणि इथं मात्र पुन्हा एकदा बॅटलशिप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डीप मिड विकेट क्षेत्रात, तद्वर मात्र 1 धाव अर्जित केली जाते आणि एका धावेनं संघाची धावसंख्या देखील वधारते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 40च्या घरात. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असणार आहे. खराब चेंडू टाकल्यानंतर काय होतं शेवटच्या षटकात हे मात्र मागील सामना मात्र विसरू शकत नाही. एकविरा 11 ज्या एकविरा 11चा एका धावेनं मात्र त्या वाईट मध्ये पराभव झाला होता. इथं मात्र मोठा फटका, सामन्यातील पूर्ण चित्र बदलवलं आणि विजयी षटकार ठोकतोय फलंदाज सतीश आणि स्पर्श फायटर संघाला मिळवून देतोय हा दर्जेदार विजय.